विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर संदर्भातली या कॉरिडॉर भूसंपादनातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 2024 प्रमाणे मोबदला देण्यासाठी सरकारनं आता सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे। तसंच भाजप आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्र्यांना तसे निर्देशित सुद्धा केलेला आहे। गरज भासली तर कॅबिनेट बैठक घेऊ आणि नंतर निर्णय घेऊ असं सुद्धा सांगण्यात आलंय। ते सविस्तर चर्चा झाली। यामध्ये मी मागणी केली की शेतकऱ्यांना जर का याच प्रोजेक्टमध्ये पूर्वी एक रेट दिला गेलाय, एक भाव दिला गेलेला आहे, आता त्याच प्रोजेक्टमध्ये उर्वरित शेतकऱ्यांना कमी पैसे कसे काय दिले जाणार आणि ते शेतकऱ्यांनी का मान्य करावं, शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचा आपण प्रयत्न केला। आदरणीय महसूल मंत्री साहेबांनी यात सकारात्मक निर्देश दिलेले आहेत आणि खालच्या यंत्रणांना सूचित केलंय की तिथली वस्तुस्थिती जी आहे, शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या विषयाचा एक वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने पाठवण्याचे निर्देश महसूल मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत।